मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है। अरे यार मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, ईडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या ट्रिपल सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, पाऊस पडतोय गाराचा, मोदी सरकार वाराचा, पाऊस पडतोय गाराचा, मोदी सरकार वाराचा, अरे एक वडा दोन पाव, मोदी सरकार वाराचा, एक वडा दोन पाव. मोदी सरकार वाराचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं। ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, ये सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, ये मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, ये देवेंद्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। राष्ट्रवादी पक्षाचा जय हो, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं, ये सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, ये सरकार हमसे डरती है. ईडी को आगे करती है। अरे धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकार धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. मोदी सरकार धिक्कार असो, कछुआ लगाओ, मोदी भगाओ, कछुआ लगाओ, मोदी भगाओ, कछुआ लगाओ. मोदी भगाओ, पाऊस पडतोय गाराचा, मोदी सरकार वाराचा, पाऊस पडतोय गाराचा. मोदी सरकार वाराचा, एक वडा दोन पाव, मोदी सरकार वाराचा, एक वडा दोन पाव. मोदी सरकार वाराचा, अरे या नालायक सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या हरामी सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या ट्रिपल सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, मोदी हमसे डरते हैं, ईडी को आगे करता है, भाजप हमसे डरती है. ईडी को आगे करती है। अरे कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय सोडत रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादावर चौकशी लावणाऱ्या नालायक सरकारचा रोहितदादा पवार हे राष्ट्रवादीचे युवकाचे हृदयस्थान आहेत. त्यांच्या विरोधात ह्या ईडी सरकारने म्हणजे ह्या मोदी सरकारने त्यांच्या मागे ईडी लावलेला आहे. त्याचं कारण असं आपलं रोहितदादा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्व युवकांना एकत्रित केलेलं आहे. हे त्यांना जाचक ठरू लागलंय. त्यामुळे त्यांना ईडीच्या घोटाळ्यात त्यांनी गुंतवायचा प्रयत्न करतायत. पण डर नाही तो कर कशाला. रोहितदादा कदापिही घाबरणार नाहीयेत आणि त्यांनी काय केलेलंच नाहीये. अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांना जे काय नेते आहेत, जे काय पुढाकार घेऊन संपूर्ण पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांच्या मागे ईडी लावण्याचं काम हे मोदी सरकार करू लागले आहे. आणि याला आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे पक्षाचे शहर असू द्या, जिल्हा असू द्या, आम्ही त्यांना धिक्कार करतो. जर रोहितदादांच्यावर अटक झाली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. याची जाण त्या मोदी सरकारला असलं पाहिजे, या महाराष्ट्र सरकारला असलं पाहिजे. मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार रोहितदादांच्या मागे किंवा जयंत पाटील साहेबांच्या मागे लागू नाहीये, उद्धव ठाकरेच्या मागे लागू नये, पवारसाहेबांच्या मागे लागू नये. याची दक्षता घ्यावी. नाही घेतली तर आम्ही नक्कीच महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यात उतरू. आजचं आंदोलन हे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय रोहितदादा यांना ईडी लावण्याचा जो सध्या प्रयत्न चालू आहे त्यांच्या विरोधामध्ये हे शहर आणि ग्रामीण मिळून आंदोलन करण्यात येत आहे. खरं तर या देशामध्ये मोदी आल्यापासून एक भीतीचं, घबराटीचं आणि भ्रष्टाचाराचं राजकारण या देशामध्ये सुरू झालेलं आहे. कुठल्याही माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं, त्याच्यावर ईडी लावली जाते, त्याला धमकावलं जातं. अशा पद्धतीनं सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपला कार्यकर्ता जर काय बोलला तर त्याला दम दिला जातो. अशा पद्धतीनं देशामध्ये लोकशाहीचा म्हणजे खून करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. आणि भविष्य काळामध्ये लोकशाही राहील की नाही
याची शंका प्रत्येक कार्यकर्त्याला निर्माण झालेली आहे. तर माझं सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहील की आपल्याला शेवटची संधी आहे. येत्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः अतिशय प्रयत्न करून आण जाणून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आपण सर्वांनी आपलं मन धन सगळं अर्पण करून काम करून ही येणारं जे संकट आहे त्याला आपण थांबवावं अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो. आणि रोहित दादाला ईडी लावू नये यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.